मंडळी नमस्कार. सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे, ज्याचं नाव TMS द मोहनीश शो. खरं तर मागचा खूप टाईम झाला आपल्या चॅनलवर कोणत्याच प्रकारची व्हिडिओ आली नव्हती. फर्स्ट ब्लॉग आपला खूप चांगला झाला, सेकंड चांगला झाला, थर्ड चांगला झाला आणि तुम्ही खूप चांगला सपोर्ट केला आहे आणि मी अपेक्षा करेन की तुम्ही कंटिन्यू असा सपोर्ट आपल्या या चॅनलवर करत राहाल, जेणेकरून मला पण मी पण मोटिवेट होईन आणखी चांगले व्हिडिओ टाकण्याकरिता. आणि आणखी एक गोष्ट सांगेन तुम्हाला की कमेंटमध्ये तुम्ही मला सांगत जा का तुम्हाला माझ्याकडनं काय बघायला आवडेल. तर लास्ट आपला ब्लॉग होता रायगड अलिबागला आपण गेलेलो होतो आणि त्यानंतर एक मोठा ब्रेक नंतर आज आपण व्हिडिओ पुन्हा बनवतो आहे. आणि त्याचं रिझन असं आहे की कॉमेंट्री क्षेत्रामध्ये मागच्या 4-5 वर्षापासून मी भरपूर गावांसोबत जोडलं गेलो. काही असे गाव आहेत की त्यांच्यासोबत आपला बॉन्ड खूप चांगला झाला आहे आणि त्यामधला एक असं गाव आहे वसई विरार विभागामधला नायगाव. आणि या नायगाव गावासोबत आपला खूप चांगला बॉन्ड झाला आहे. तर या नायगाव गावचा जो मंडळ आहे त्या मंडळाची एक परंपरा आहे. जुलै महिन्यामध्ये ते मागचे 10 ते 12 वर्षापासून दरवर्षी न चुकता एकविरेला जात असतात. आणि मागच्या 2-3 वर्षापासून ते मला इन्व्हाइट करतात कंटिन्यू की तू ये करून. पण वेळ मिळत नव्हता किंवा पॉसिबल होत नव्हतं जायला, पण आज पॉसिबल झालं आहे. सो त्यांनी खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्यात की ते ज्यावेळेस जात असतात आपले जे नायगाव कोळीवाड्याचे जे कोळी बांधव आहेत ते कशाप्रकारे त्यांची संस्कृती जपून तिकडे एकवेरीला एन्जॉय करत असतात, मजा मस्करी धमाल करत असतात, या सगळ्या गोष्टी. सो मलाही वाटलं की चला आपण आता त्यांच्यासोबत जातो, सो या गोष्टी कवर करू जेणेकरून तुम्हालाही बघायला मिळतील. सो कंटिन्यू राहा चॅनलसोबत, खूप सारी धमाल येणार आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची आहे की आपण जेव्हा एकवेरीला जाणार आहोत आपल्याला तिकडे आज गुरुवार आहे, रविवारी आपल्याला एक यूट्यूबर भेटणार आहे. त्याच्यासोबत माझा कॉन्टॅक्ट झाला आहे की तो आपल्याला तिकडे भेटणार आहे. सो तो कोण आहे हा जो सस्पेन्स आहे हा बघण्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत राहा. त्याच्यासोबत आपला कसा बोलणं होतं आहे. ॲक्च्युली तो माझा खूप जवळचा मित्र आहे, पण खूप जणं तुम्ही ओळखत पण असाल त्याला, तो की कोण आहे. आणि जे नसतील ओळखत त्यांना त्यांची ओळख आता होऊन जाईल. पण बघा कोण आहे तो यूट्यूबर जो सध्या यूट्यूबवरती खूप धमाल करतो आहे. तडीच टाकले त्यांनी यूट्यूबवरती. त्याच्यासोबत आपली भेट होणार, एक छोटासा मीटअप समजून जा, लाईक दॅट. मी तर भेटत असतो त्याला, पण तुमच्यासमोर पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आपण त्याला भेट करून देऊयात. सो कनेक्टेड राहा आणि जसं तुम्ही मला सपोर्ट करत आलेत, जे मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो आहे की सपोर्ट कंटिन्यू करा. तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या फॅमिलीपर्यंत, जे तुमचे रिलेटिव्ह आहेत त्यांच्यापर्यंत आपला चॅनल शेअर करा. त्यांनाही सांगा की चॅनलला सबस्क्राईब करा आणि येत आहेत तर व्हिडिओला लाईक करा. तर चला भेटूयात डायरेक्ट बसमध्ये. मंडळी सुप्रभात, गुड मॉर्निंग सर्वांना. दिवस क्रमांक आजचा दुसरा आहे आणि आता आम्ही जेजुरी गडावरती आज सकाळीच पोचलो. रात्री पूर्ण बसमध्ये ट्रॅव्हल होतं त्यामुळे काही दाखवू नाही शकलो, पण आता इथे सकाळी पोचलो, फ्रेश झालो, नाश्ता केला आहे आणि लगेचच निघालो आहे. आणि जसं खाली उतरलो या लोकांनी लगेचच वाजत गाजत घेऊन जायचा प्लॅन केला आहे. आता समोर ते वाजवत आहेत, आपण बघू शकाल. आता बघूयात, गडावरती जातोय, दर्शन घेतोय जेजुरीच्या आणि मग त्यानंतर एकवेरीला. अंबाबाई तुळजापूरची आई उदे ग उदे ग उदे ग अंबाबाई.
थकले आमचे बँजोवाले. मुझे अपने घर जाना है. हो मंडळी नमस्कार, पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि जेजुरीवरून आता आम्ही एकविरेला पोचलो आहोत. तुम्ही बघू शकाल इथे आम्ही आता 2 दिवस राहणार आहोत. आतमध्ये सगळ्यांची तयारी चालू आहे, डेकोरेट करतात रात्रीसाठी. रात्री आपण जो काही कार्यक्रम करणार आहोत त्यासाठी सध्या डेकोरेशन चालू आहे त्यांचं, तुम्हाला ते देखील दाखवतो. पण बघू शकाल एक सुंदर बंगला आहे मातोश्री, आणि कोणाला जर इकडे यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मंडळी संध्याकाळ झाली आहे आणि थोड्याच वेळामध्ये खरं तर चालू झालं, आय थिंक आवाज यायला लागला आहे. ते तिथे आता गरबा वगैरे वाजवत आहेत, नाचत आहेत, थोड्या वेळात भजन वगैरे करतील. पण एक गोष्ट चांगली बघायला मिळाली की जी आपली संस्कृती आहे ती जपण्याचं काम ते करत आहेत. पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या करत आहेत, कारण की आपण वारकरी संप्रदाय, आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे आणि त्यांचं बघायला मिळालं. जसं मंदिरात गेलं तेव्हा ते वाजत आतमध्ये गेले, आता संध्याकाळी हरिपाठ वगैरे किंवा भजन वगैरे गात असतात ते. सो चांगल्या गोष्टी आहे. आणि दुसरी गोष्ट पाहायला मिळाली एक मला, जी मी बघितली, मला खूप टाईमपासून ते इन्व्हाइट करत होते की ये तू बघ आम्ही कशाप्रकारे एन्जॉय करतो आहे. सो इकडे आलेली गोष्ट कळली की बघा 50 ते 60 मेंबर आहेत आणि जेव्हा आपण एक मोठा ग्रुप घेऊन येतो तेव्हा तो एक तालमेल किंवा एक कॉर्डिनेशन असतो ना, तो असं फारसा बघायला मिळत नाही. पण एक यांची युनिटी आहे ना, ती आपल्याला खूप चांगली बघायला मिळाली. की प्रत्येकाला सांगायची गरज नाही लागत की तू हे कर, तू ते कर, ज्याचा तो. मग जेवण बनवण्याचं काम असेल, कोणाला सांगायची गरज लागत नाही. प्रत्येकजण काम करतो आहे. जेवण बनवणारे वेगळे, सामान उतरवायला वेगळे, सगळ्या गोष्टी. आणि ही गोष्ट एक महत्त्वाची आहे की जेव्हा तुम्ही मोठा ग्रुप घेऊन कुठे बाहेर जाता ना, तर कधी कधी कसं होतं की
कोण करायला बघत नाही मोस्ट ऑफ. पण इथे तसं नाही आहे. इथे त्यांचा तो एक प्रॉपर टीमवर्क दिसतो आहे आणि म्हणून ते मागच्या 20 ते 22 वर्षापासून इकडे सातत्याने आणि कंटिन्यू जुलै महिन्याच्या फर्स्ट या सेकंड वीकमध्ये येत असतात. सो इकडे आलो, खूप काही बघायला मिळालं आहे त्यांच्याकडनं. आणखी 2 दिवस आहेत आपण इकडे आणि आणखी 2 दिवस आणखी धमाल पाहणार आहोत. सो कंटिन्यू राहा ब्लॉगसोबत. आणि जसं की मी आधी म्हटलं होतं, पाऊस पण आला आहे, जसं की आधी म्हटलं होतं की एक आपल्याला यूट्यूबर पण भेटणार आहे. तो कोण आहे तो पण एक सस्पेन्स आहे. मला फार बोलायला नाही मिळत कारण की कंटिन्यू त्यांचं चालू आहे, काहीतरी वाजवत असतात, गात असतात, नाचत असतात, त्यामुळे बोलायला फार कमी मिळते कारण की बॅकग्राऊंडला व्हॉईस चालू असतं. पण बघा, मजा करा. चला आता डायरेक्ट जाऊयात आतमध्ये काय चाललं आहे बघूयात. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झाली आणि लगेचच आम्ही आज निघालो आहे एकविराईच्या दर्शनासाठी. आता जाणार आहोत दर्शनाला. काल तर खूपच धमाल केली आणि जसं मी काल म्हटलं होतं की जास्त बोलता येत नाही कारण की कंटिन्युअसली वाजत असतं किंवा गाणं चालू असतं. तर गाणं चालू असतं तर गाणं कदाचित कॉपीराईट बसू शकतं आणि वाजत असतं त्यामुळे माझा आवाज क्लिअर येत नाही, त्यामुळे जास्त बोलत नाही आहे. पण जे पण बघतो आहे आपण, ठीक आहे, मी बोलत नसतो तरी पण ते बेस्ट पाहायला मिळते आपल्याला, म्हणजे चांगलं पाहायला मिळतं आहे. संस्कृती परंपरेचं जतन कसा केलं जातं त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. काल आपण पारंपरिक नृत्य पाहिले रात्री, जे म्हणजेच एक बाजूने जर बघितलं गेलं ना तसं बाहेर आल्यावरती पार्टी करणं किंवा दुसरी एक्साइटमेंट एन्जॉय करण्यापेक्षा अशी परंपरा सांभाळून जर काय कार्यक्रम केले तर ते खूप चांगले होतात आणि एक त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्याला काल पाहायला मिळालं आहे. सो आता मंदिरावरती दर्शनाला जाणार आहोत आणि त्यानंतर मग पुन्हा आम्ही खाली येऊ. आणि असं कळालं की आज खूप जास्त गर्दी आहे. आता बघूयात किती गर्दी आहे. आणि आजचा आउटफिट जर बघितला गेला तर हा त्यांचे टी शर्ट्स आणि त्यानंतर हे खाली मला माहिती नाही दिसतं की ना, पण खाली असं सुरका आहे आणि अशा प्रकारचा मला पण आज त्यांनी आउटफिट दिला आहे आणि तो पण मी घातला आहे. सगळ्यांनी आज असंच टी शर्ट घातलं आहे सेम आणि खाली सगळ्यांनी सुरके घातल्यात आणि मग असे आम्ही दर्शनाला चाललो आहे. तर चला आपण डायरेक्ट आता पायथ्याजवळ भेटूयात. पायथ्याच्या मंदिरावरती पोचलो आणि आता इथून दर्शन घेऊन आता सुरुवात करूयात वर चढायला. सगळ्यांनी दर्शन घेतलं आहे आणि इथेच एवढी गर्दी बघून असं वाटतं की वरती खूप जास्त गर्दी असेल. होपसो कमी असावी. इथून आता आम्ही वर चढायला सुरुवात करणार आहोत. सगळे चढायला रेडी झालेत.
पायथ्याचं दर्शन घेऊन सगळे पायथ्याचं दर्शन झालं आणि आता सुरुवात वर चढायला एक ते पाऊण तास लागेल पोचायला वर आणि त्यानंतर दर्शनाला बघूयात ऑलमोस्ट 3-4 घंटे तरी जातील दर्शन घ्यायला. जेवढे पण वेळ जाऊ दे आपण दर्शन घेणार आहोत 100%. जास्त गर्दी आहे. आतापर्यंत 1 तास झाला आम्ही रांगेमध्ये अजून 1 तास 1 ते 1.5 तास अजून 1-1.5 तास त्यानंतर हे दर्शन खाली. मंडळी दर्शन झालं आणि आता खाली उतरतोय. असं वाटत होतं एक वेळ की 3-1 तास लागतील दर्शनाला, पण जसं आतमध्ये गेलो
खूप लवकर झाला. दीड 2 तास लागले, एक पावणे 2 तास लागले पकडा दर्शन व्हायला. आणि त्यानंतर आता खाली उतरतो आहे. पण रांगेत होतो तेव्हा फुल धमाल केली, पब्लिक फुल नाचवली आहे. तुम्ही बघायलाच ते. विशाल दादा आहे आपल्यासोबत. विशाल दादाला आता विचारू, विशाल दादा इथून पुढे कसं असेल. हां, सचिन दादा आहे आपल्यासोबत. आणि आता सचिन दादाला आपण विचारू की पुढचा प्लॅनिंग काय असेल. काय सचिन पुढचा दादा? प्लॅनिंग हा की आता आपण रूमवर जाणार, तिथे नाचणं गाचणं होणार आहे, जेवण वगैरे. मुलं आता थकले आहेत, थोडा वेळ आराम करून झाला ना तर मग रूमवर जाऊन थोडी एन्जॉयमेंट होईल. तुम्हाला ते ब्लॉगमध्ये दिसेलच. आणि उद्या काय? उद्याचा कार्यक्रम दुपारचा आमचा असणार आहे. दुपारी ठरल्याप्रमाणे आमची दरवर्षीची दहीहंडी असते ग्रुपची, ते दहीहंडीचा कार्यक्रम असतो. तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. ओके, म्हणजे उद्या दहीहंडीचा कार्यक्रम आहे. आणि त्यानंतर मग पुन्हा संध्याकाळी जेवण करून आम्ही रात्री परतीच्या प्रवासाला. त्याआधी एक मेंबर लावून आपल्याला भेटायचं आहे, जे मी सांगितलं तुम्हाला. तो पण उद्या येईल किंवा संध्याकाळी येईल, बघूयात कधी येतो तो. त्याला आपलं भेटणार आहेत. आणि त्यानंतर उद्या आपल्याला दहीहंडी पण पाहायला मिळेल. मंडई आपली सर्वात महत्त्वाची टीम, ज्यांचा फार इम्पॉर्टंट रोल आहे. यांचा पण फार महत्त्वाचा रोल आहे. जे इथे आपण 3 दिवस आहेत आणि 3 दिवस हे जेवण बनवण्याचा काम यांच्या हातामध्ये असतो. आणि हे दोघे पण व्हेज कुक, नॉन व्हेज कुक, यांच्याकडे जेवण बनवण्याचं काम असतं. आणि कामामध्ये कोणताच हलगर्जीपणा नाही आहे. बघा ही आणखी एक टीम आहे आपली. जसं मी आधी म्हटलं होतं ना तुम्हाला की कोणाच इथे कामाचा हलगर्जीपणा करत नाही. प्रत्येकाने जिम्मेदारीने कामं करत आहेत. आणि सर्वात चांगली गोष्ट बघा, हे पण आता हे का खोबऱ्याचं काय बनवायला लावलं आहे? चटणीसाठी. हां, मंडळी नमस्कार. मी आधीपासून तुम्हाला ब्लॉग स्टार्ट होताना पण बोललो होतो की आपल्याला एक भेटणार आहे यूट्यूबर. तो हाच आहे. काही जण ओळखत असाल, काही जण नसेल ओळखत. त्यांना मी ओळख करून देतो. तुम्ही यूट्यूबवरती जा. माझ्या इंस्टाग्राम पेजवरती मी गोष्ट बोललो आहे. तुम्ही यूट्यूबवरती जा, दक्ष शिंगोले YT सर्च करा आणि सबस्क्राईब करा. मागच्या कितीक वर्षापासून याला आपण पाहतो आहे. आत्तापर्यंत त्याचे 80-85 हजार सबस्क्रायबर आहेत. आणि सध्या फॉर्मला आहे. आणि हा आपल्याला भेटायला आला आहे. ॲक्च्युली भेटायला नाही आला तुम्हाला, मी त्याला घ्यायला गेलो आहे ना, मी त्याला सोडायला पण जाणार आहे. ही गाडी घेऊन आलो आहे. ती पण गाडी दुसऱ्याची भाड्यात आणली मी. आणि त्याला मी घ्यायला आलो. धन्यवाद बोलू इच्छितो मी की ही गाडी त्याला दिली म्हणून आम्ही भेटू शकलो. आणि तो मला 4 दिवस झाला फोन करतो, आम्हाला जमला नाही. म्हणजे मी आता आलो, जास्त आम्हाला कॉन्टॅक्ट करता आला नाही. पण आता भाई गाडी घेऊन आले खास भेटायला. आणि कदाचित उद्या त्याला बोललो आपण की आपण जिथे आपण स्टे करतोय 2-3 दिवसापासून, तिथे कदाचित त्याला बोललो आहे की तू ये. त्यांनी पण त्याला इन्व्हाइट केलं आहे नायगाववाल्यांनी की ये जरा तिथे तुझा धुमाकूळ टाक, वाजव. वाले जे म्हणजे याचा ब्लॉग तर मला माहिती आहे बघतील 100%. पण मी स्वतः सांगतो, त्यांनी जेव्हा माझे घेऊन गेला तर माझे त्यांच्याशी जास्त काही ओळख नाही. पण मला भाई आत खेचून ते आतमध्ये घेऊन गेले. हेच प्यार मागताय. अशी पब्लिक असली ना 100% कुठं पण जायला तयार आहे. मला कुठं पण नाही, मी कुठं पण येईल. असा माणूस त्यांची जोडीला आलेला आहे. उद्या पण अपेक्षा करू का आहे येणार आणि तिथे जरा वेळ का नाही, पण ते 5 मिनिटं का नाही, पण तो वाजवणार, ही आपण अपेक्षा करणार आहेत. मी ट्राय करतो. कारण की आम्ही डोंगरावरून किती गॅरंटी नाही रे कितीला होते.
आणि खालती आलो ना की मग तू डायरेक्ट तुमच्याकडे यायचा प्रयत्न करू. ते काकाने मला सांगितलं की त्यांची उद्या हंडी आहे, हा त्या हंडीसाठी आम्ही खास यायचा प्रयत्न खास करू. अंडीसाठी येणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, याचा प्रमोशन मी करतो, पण हा 80,000 असून हा माझा नाही करत आहे. मी करीन भाई. मी करून पण नाही घेणार, याचाच मी करणार आता. मी कधी माहिती का, मी उद्या जेव्हा उद्याचा आजचा जो ब्लॉग आहे ना, आता येऊ ना माझा आता एंडिंग पार्ट आहे, आता मी आता एंड करणार आहे. उद्या नवीन फ्रेश ब्लॉग जेव्हा बनेल तेव्हा मोनीश माझ्या जोडीला असणार आहे. मी स्वतः सांगेन मित्रांनो, हा माझा खास मित्र आहे मोनीश पाटील TMS. याला पडावर सगळ्यांनी सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे, अख्खी वाट लावून टाका युट्यूबच्या आजच्या गावात कटकट. बघू याची कटकट किती येते आपल्या मागं, बघू आपण. भाई माझा ब्लॉग चालू असला माझी कटकट जाम असतो, तू फक्त बघ. आता मी सध्या शांत आहे जरा, आपण उद्या फुल गोंगाट घालू. इथं जरा वातावरण मस्त शांत आहे. यांनी मला खास ब्लॉग शूट करायला इतके लांब आणलेलं आहे आमच्या रूम पासून. आणि याचा जो बंगला घेतलेला आहे ना, तो इथून 2 किलोमीटर आहे. इथून तो मला 2 किलोमीटर घ्यायला आला, 2 किलोमीटर सोडायला आला, आणि आता परत तो 2 किलोमीटर जाणार आहे. परत जाणार. मौज करते बेटा, मौज योच करते. योच प्रेम आहे. योच प्रेम आहे, 100%. हा 100%. आमची ओळख पण तुम्ही सांगितलं ना, तर तुम्ही हैराण व्हाल. हा एक नंबर कॉमेंटेटर आहे. याची कॉमेंट्री आहे ना जबरदस्त आहे. म्हणजे आमच्या एरियामध्ये ना, म्हणजे एरिया बोलला तर पूर्ण आमच्या अख्ख्या पट्ट्यामध्ये याच्या का प्रोफेशनल कॉमेंटेटर कोणीच नाही. आणि याची आमची ओळख त्याच्यामुळे झालेली आहे. आणि इतकी खास ओळख झाली ना की आम्ही आता म्हणजे एकदम जिगरी दोस्त झाले एकदम, समजून घ्या. असा चड्डी बड्डी. चड्डी हा. एकमेकाची घालू शकत नाही फक्त, खरं का? बाकी जास्त फ्रँक होऊ नको तू, आधीच सांगतो. ओके चला, उद्या आपण अपेक्षा करू हा येईल, आणि आला तर अजून जिगरी, नाही तर बघू काय असेल तो मी विषय. उद्या तुला फोन करेन 100%. जर तू आला नाही तर डायवॉर्स. नाही मी येणार 100% हा, येणार आहे. बघू ना, बघतो मी मी. सकाळीच येणार आपल्यासोबत, यांच्यासोबत आपण जॉईन होणार आहे. किती पण मोठा ब्लॉग होऊ दे, आपण 2 पार्टमध्ये ब्लॉग टाकू, काय विषय नाही. उद्या सकाळी आपण डोंगरावर जाऊ वाजवत आपली अख्खी टीम आहे. तुम्ही बघा फक्त किती मजा येणार आहे वाजवताना. आणि वरती जास्त टाइम वाजवायला दिला ना तर भाई मग कहर नाद नक्की. करून टाकू, नाद. आपल्याला सबस्क्राईब करा नका करू, पण दक्ष शिंगोले वाईटी 100%. नाही 100% भाई. आपली याचा मी माझ्या ब्लॉग मध्ये याचा 100% सांगणार आहे. कारण की आजचा ब्लॉग शॉर्ट मध्ये झालेला आहे. आजचा ब्लॉग मी जवळजवळ ना 15-20 मिनिटामध्ये संपणार. तसं आहे ना, उद्या पिक्चर आहे आपला पॉकी 100%. चला बाय बाय. बाय बाय. चालत बाय जा. नाही, मला सोडायला चल. चला. रूमवरती सोडायला नाही मला. अंडी फोडायची वेळ झालेली आहे. सगळ्या तयार झाल्या अंडी फोडायला. आता हंडी फोडतील थोड्या वेळात लगेच. सगळे तयार झाले तिकडे, सगळे रेडी झालेत. आणि आता टाईम आहे ज्याची आपण वाट पाहतो. हंडी फोडायची वेळ आहे आता. बघूयात किती थर लावतायत आणि हंडी कशी फोडत आहेत त्यात आपण बघू. शेवटचा इव्हेंट आपला. त्यानंतर संध्याकाळ झाली. आता हंडी फोडल्यानंतर जेवण करू आणि मग परतीचा प्रवास. कदाचित हा ब्लॉग मोठा झाला असेल, कारण की तेवढ्या गोष्टी आपण पाहायला मिळाल्या, त्यामुळे कदाचित मोठा झाला आहे. चला भेटूयात आता हंडी फोडायला. हा आपला ऋषी दादा, ज्याने काल खूप धमाल केली आहे. वाजवत चाललेत तिकडे. आणि तिकडून वाजवत येत आहेत वाटतं.
हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? गलाव से पानी आ गया। साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो।
हा मंडळी, फायनली आम्ही पोचलो आहे. 4 वाजलेत आम्हाला इथे पोचायला. मी जस्ट 4 वाजलेत घरी आलो आहे आणि हा व्लॉग एंड करतो आहे. त्याआधी काही गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत. मागचे 3 ब्लॉग आपण पाहिले आणि तिन्ही ब्लॉगला तुम्ही खूप सपोर्ट केला आहे मला. तसंच मी अपेक्षा करेन की तुम्ही या ब्लॉगला पण मला तेवढाच प्रेम द्याल, तेवढाच सपोर्ट कराल, जेणेकरून आपला चॅनल जो आहे हा आपला सर्वांचा चॅनल आहे आणि हा पण एका वेगळ्या उंचीवरती नेऊ. मी एक्सपेक्ट करतो तुमच्याकडनं की तुम्ही मला असा सपोर्ट करत राहाल, जेणेकरून मी यापुढे पण चांगले चांगले ब्लॉग्स टाकीन. आणि आणखी एक गोष्ट, यानंतर आपण आपली पॉडकास्टची सिरीज देखील चालू करणार आहोत. मी आधी म्हटलं होतं की तुमच्यासाठी काहीतरी मी नवीन घेऊन येणार आहे. सो ब्लॉग पण येत राहतील आणि पॉडकास्टची सिरीज पण येत राहील. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की स्पेशली मी थँक्यू बोलेन एकविरा स्पोर्ट्स व जीवदानी स्पोर्ट्स नायगाव या टीमला की त्यांनी मला इन्व्हाइट केला. खरं तर 3-4 वर्षांपासून इन्व्हाइट करत होते पण मला नाही वेळ मिळाला जायला. पण आता गेलो मी यावर्षी. पण वाटलं की गेल्यासारखं काहीतरी पाहायला मिळालं किंवा एक बोलतो ना की आपण काहीतरी नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या, नवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या. त्यासाठी मी त्यांचं थँक्यू बोलेन, त्यांना आभार व्यक्त करेन त्यांचा. आणि शेवटी सर्वांना बोलेन की सगळ्यांनी इथपर्यंत आलेत, ही व्हिडिओ पूर्ण बघितले त्याबद्दल थँक्यू. लाईक करा, शेअर करा, ज्याने सबस्क्राईब नसेल केलं त्याने सबस्क्राईब करा. आणि हां, माझे डेली अपडेट ज्यांना पाहिजे असतील, माझे इंस्टाग्राम हँडल मी खाली टाकतो. इंस्टाग्रामला जर फॉलो नसेल केलं तर लगेचच जाऊन फॉलो केला फटाफट. आणि लास्टला जसं आपण नेहमी बोलतो आहे, चला तर मग करूया ब्लॉगला एंड. आज साला बस साला गस साला.